कालच्या म्हणजे 27 ऑगस्टच्या जय मल्हार कार्यक्रमात सचीदेवी इंद्रदेव यांना म्हाळसादेवींना सुद्धा खंडेराय आणि बानूसह येण्याचं निमंत्रण करण्यासाठी सुचवतात। इंद्रदेव सचीदेवींचा हा सल्ला उचित मानून म्हाळसादेवींना स्वर्गात येण्यासाठी आमंत्रण देऊन खंडेराय आणि बानूसोबत येण्याची विनंती करतात। लक्ष्मीदेवी म्हाळसादेवींना सांगतात की आपण इंद्रदेवांच्या विनंतीला मान देऊन स्वर्गलोकी जावे, कारण या आमंत्रणामुळे आपल्या पुढील बरेच प्रश्न सुटण्यास मदत होईल। दुसरीकडे सचीदेवी इंद्रदेवांना प्रश्न करतात की बानू आपली मुलगी असून तरी देखील आपण तिला भेटण्याचे का टाळतात? यावर इंद्रदेव उत्तरतात, बानूविषयी माझ्या मनात कोणताही आकस नाही आणि तसं असतं तर जेजुरी गडावर न येण्याचा पर्याय देखील माझ्या समोर होताच। इथे येण्यामागचा उद्देश केवळ खंडेराय आणि बानूला स्वर्गलोकी निमंत्रित करणं हाच आहे। प्रधानजी खंडेरायांना निरोप देतात की इंद्रदेवांनी म्हाळसादेवींना बानूसह आपल्या सोबत स्वर्गलोकी येण्याचं आमंत्रण दिलंय। यावर थोडंसं अचंबित होऊन खंडेराय उत्तरतात की तसं झाल्यास त्या दोघींपैकी कदाचित एकीला आपल्या मूळ रूपाचं स्मरण होऊ शकेल। जय मल्हार कार्यक्रमाचे लेटेस्ट अपडेट्स आम्ही आपल्याला देतच राहणार आहोत, त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी देवदत्त नागे, म्हणजेच तुमचा लाडका खंडेराया। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।